आता Okay. एआय आणि फिनटेकवर त्यांना ट्रेन करण्याचा उद्देश हाच आहे की ज्या मॅक्सिमम कंपनीज एआयच्या फील्डमध्ये आहेत त्या बँकिंग सर्व्हिसेस आहेत आणि ते ओपन एआय प्लॅटफॉर्म्स नाही यूज करू शकत. त्यांना एआय बेस्ड त्यांचे फिनटेक ऍप्लिकेशन्स लागतात. तर ते कशा पद्धतीने डेव्हलप करायला पाहिजे हे आपण एआय आणि फिनटेकच्या कोर्समध्ये शिकवतोय. 11 महिन्याचा तो एक ट्रेनिंग कोर्स आहे. कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट इज बेसिकली डिझाईन फॉर सिव्हिल इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट्स. Okay. आणि जे स्टुडंट्स फार्मसीला होते, सायन्स ग्रॅज्युएट्स आहेत, ज्यांना डॉक्टर बनायचं होतं पण मेरिटमुळे दे कुड नॉट क्रॅक दॅट, सो त्या विद्यार्थ्यांसाठी हेल्थ केअर मॅनेजमेंट हा कोर्स आहे ज्याच्यामध्ये ते मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सला कसं मॅनेज करायचं त्याचं शिक्षण घेत असतात. अँड दे आर नॉट जस्ट गेटिंग एज्युकेटेड आउट ऑफ दिस बट दे आर ऑल्सो गेटिंग 100% प्लेसमेंट्स थ्रू दिस कोर्सेस. सो हो, त्याचं रिसेंटली जे मेंटरशिप आलं ते आमच्याकडे आलं आणि आय थिंक दिस काइंड ऑफ कोर्सेस नॉट जस्ट ऑफर्ड बाय IIBHM बट एनिवेअर एल्स ऑल्सो. ग्रॅज्युएशन नंतर जर तुम्हाला सर्टिफिकेशन कोर्सेस मिळाले 6 महिन्याचे, 11 महिन्याचे, 18 महिन्याचे, 2 वर्षाचे, आय थिंक यू शुड डेफिनेटली गो हेड विथ दॅट.